आदिवासी जोडप्यांक वंध्यत्वाच्या उपचाराक आदार दिवपी मातृत्व येवजण यशस्वीपणान चालीक लायिल्ले खातीर गोंय सरकाराच्या आदिवासी कल्याण संचालनालयाक प्रतिष्ठीत स्कॉच पुरस्कारान भोवमान केला। भलायकी सेवा सुलभ करपा खातीर आनी कुटुंबांक पालक तत्वाचे सपन पुराय करपाक मजत करपाक खात्यान केल्ल्या यत्नांची दखल घेवन नवी दिल्लींत जाल्ल्या एका सुवाळ्यांत हो पुरस्कार स्वीकारला। ट्रायबल वेलफेअर खात्याची मातृत्व योजना ह्या योजनेक स्कॉच ही एक एजन्सी आसा जी भारतभर जे आसा काम करता आनी त्या एजन्सीच्या माध्यमांतल्यान स्कॉच सिल्वर अवॉर्ड जो आसा न्ही मातृत्व योजने खातीर जाहीर जाल्लो आसा आनी ह्या संदर्भात विस्तृत म्हायती दित आसतना म्हाका सांगपाक खूब आनंद जाता की 2012 ते 17 ह्या कालखंडा भितर हांव स्वताक ट्रायबल वेलफेअर मंत्री आशिल्लो आनी म्हाका दिसता त्या कालखंडाक आमी सादारणशे 22-23 योजना आमी डिझायन केल्यो आनी ताची इम्प्लिमेंटेशन सुरवात केल्ली आनी त्या योजना फाटल्यान की प्रत्येक समाजाक आशिल्लें दुख्ख पिडा आनी तातूंतल्यान त्या एखाद्या मनशाक कसो वयर हाडपाक येता त्या समाजाक कसो वयर हाडपाक येता ह्या दृश्टिकोनाच्यान विचार करून ज्यो आमी स्किमी काडिल्ल्यो आनी तातूंतलीच एक योजना म्हणजे मातृत्व योजना म्हणजे फर्टिलिटी योजना की ताका म्हणजे IVF योजना या योजने अंतर्गत म्हणजे समाजामध्ये असे एक म्हणजे जे इलिटरेट अशिक्षित जे लोक असताले आणि तांचे मध्ये एक भावना अशी असताली एक जोडप्याक समजा भुरगें जालें ना जर जाय जाल्यार ताका वांज म्हणटाले ताका घाडी देवतार बाकी ह्या सगळ्या लोकां कडेन म्हणजे बंधू बाबा हांचे अशे हेर शब्द आसतले आनी त्यामुळे की आज सायन्स इतलें प्रगत जावन सुद्दां ताजे योग्य ट्रिटमेंटाच्या माध्यमांतल्यान ताजे शोध लावप किंवा ताजे समजून घेवप अशा प्रकारची गजाली करिनाशिल्ले आनी त्यामुळे परत तो दादलो आसता परत दुसरी लग्न जातालो आनी तातूंत समाजामध्ये एक मोठी समस्या निर्माण जाली ती बायल कशी तरी जगताली आनी हाचोच विचार करून 2012 ते 17 ह्या कालखंडा भितर की ह्या लोकांक अवेर करपा खातीर आनी तातूंतल्यान जे आज मेडिकल ट्रिटमेंट ज्यो आसा ज्यो फॅसिलिटी आसा त्यो कितल्यो अवेलेबल आसा आनी कशा तरी मेळूंक शकता हाचो विचार करून जो आसा न्ही आनी ह्या प्रामुख्यान ट्रायबल कम्युनिटी ह्यो सगळ्यो गजाली दिसताल्यो आनी ताचोच विचार करून जो आसा न्ही की आमी फर्टिलिटी योजना की आमी लावपाची घातली आनी ताचो परिणाम जो आसा अवेरनेस म्हणून आसा न्ही दिसा जवळ जवळ 60 पेक्षा वयर अशा हांकां जोडप्यांक ताजें ट्रिटमेंट घेवन भुरगीं जाल्लीं आसा म्हाका दिसता की 10 अशे जागी जोडपे आसतले तांकां 3 जाल्ले आसा की तातूंत एक बरो रेशिओ जो आसा न्ही ह्या सगळ्या गजालींक दिसता आनी ह्या सगळ्या गजालींतल्यान की म्हाका दिसता संपूर्ण भारतांत जे आसा अशी एक इनोवेटीव योजना ज्या योजने खातीर एखादें सरकार ट्रिटमेंटा खातीर 5 लाख रुपये खर्च करता अशा प्रकारे भारतांत खंयच्याच राज्यांत नाशिल्ली त्या वेळाचेर म्हणजे 12 ते 15 आज एखाद्याक नवीन सगळ्या म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये आसा न्ही सरकार किंवा अन्य ते आज आयिल्ले आसा त्या वेळाचेर नाशिल्ली पण ह्या सगळ्या गजालींचो विचार करून आसा न्ही म्हणजे आमी सुद्दां ह्या सगळ्या बऱ्याच वेळाचेर आमी सांगताले लोकांचेर आनी त्यामुळे ह्या एजन्सीन जी आसा ती मानून घेतली आनी त्या एजन्सीन आमकां की एक विशेष अशी योजना अशा म्हणून आसा न्ही ताका सिल्वर अवॉर्ड दिल्लो आसा आनी म्हाका खूब सांगपाक आनंद दिसता की अशा प्रकारच्यो दुख्ख पिडा समजून घेवन ज्यो आमी योजना केल्यो की ताच्या खऱ्यांनीच जे आसा न्ही भारतांतले अनेक संस्था भारत सरकार ते भारतांतल्या अनेक संस्था सरकारांनी दखल घेतली आसा। गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आनी सानिका नागवेकर। फोंडा पोटवेंचणुकेची सर्त आता अधिकृतपणान सुरू जाल्या। मुखेल पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करून ह्या सर्तीत वांटो घेतला। भाजपा, आप आणि काँग्रेस ह्या पक्षांमदी व्हड प्रमाणात राजकीय झूज सुरू जाल्या अशें म्हणपाक अतिताय जावची ना। महत्वाच्या सर्तीची भरती आपल्या फायद्या खातीर करपा खातीर उमेदवारांची आक्रमक मोहीम सुरू आसा। मारुया एक नदर। आमी आनी फोंड्या खातीर बरे कार्य करपाक शकता, बरे इन्फ्रास्ट्रक्चर हाडपाक शकता आनी एक 9 म्हयने एक वर्स उरला। सो म्हाका दिसता सर सराडे सर आज आमच्या मदीं कॅम्पेनिंगाक भोंवता खूब आनंद जाता की सराडे सर राज्यसभा MP आमचे बरोबर भोंवता आमचें मनोबल वाडयता सर आनी
आणि असेच आम्ही इथं सांगतो आम्ही सगळे आता एक फॅमिलीशे हांगा वावुरता. तिथे आमच्या देशात 100% निवडून येते आणि मोठ्या मताधिक्यान निवडून येतलो विश्वास हांव व्यक्त करता. हांगासरले त्यांनी आता सांगले डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अपग्रेड करप अशें मुख्यमंत्र्यांनी आज सांगलां. आणि जे कितें आज सगळे मुख्यमंत्र्यांनी सांगले की रवी बाबाचे जे स्वप्न आसा ते सगळें पूर्ण करपाची जबाबदारी आपली. आणि त्यामुळे जो कमिटमेंट आमचे रितेश बाब फोंडेकारान दितात ते पूर्णपणे कमिटमेंट जे आसा ते पूर्ण करतले. ही जी कामां चालू जाल्ली आसा ती फुडें व्हरपाक जाय, मार्गाक लागपाक जाय. तो आमचो जो आमदार निवडून येतलो त्याच्या हातींतल्यान निश्चितपणान भारतीय जनता पार्टी जी आसा बाब रितेश नाईक याच्या हातींतल्यान ही कामां निश्चितपणान फुडें घेतली. युती आसा एलायन्सान, जेन्ना एलायन्स आसा तेन्ना आमचो सीट 100% येतात आनी 3000 मतांनी आवटी बीन जातली. आनी दीपक ढवळीकर, सुधीर ढवळीकर आम्ही सगळे मतदारसंघ भर आम्ही फिरलेले आसा आणि जे कितें पयलीं पळय एक तेंची रॉंग मेसेज आशिल्ली ती सगळी क्लियर जाल्ली आसा. आणि आमी ठासून सांगता जो आमचो जो उमेदवार आसा तो जाका फाटलो अनुभव आसा केवळ पात्रांवाचे सिंपतीचे आधाराचेर न्ही. आमच्या लोकांक बरें हेल्थ कॅअर दिवपाक जबाडटा आनी एक करप्शन फ्री गव्हर्मेंट दिवपाक जबाडटा ती तसली पार्टी. आनी हे पार्टी आयज आमचे फोंडा वसुलीने बाय इलेक्शनार रितेश नायकाक वेंचून काडलो. आयज विशालकाय भोगता तितलो लोक हांगा पळोवन आनी जे गमोन येता कित्याक फोंडा एक चेंज जाय म्हणून जायो नाका. सगळ्यांक विनंती करता की तुम्ही सगळ्यांनी रितेशाक तेंको दिवचो. हांव तर तेजे बरोबर ठामपणे आसा आनी त्याच बरोबर तुमच्या मनात जे कितें आसा जे कितें तुमकां दिसता की जावंक जाय ते तुमी रितेशाच्या माध्यमांतल्यान नाल्यार आमकां तुमी सांगचें. पूण एक विचार करात, बाब रितेश नाईक जो आसा आमचो एक शांत स्वभावाचो आणि काम करपी मनीस आणि आमच्या पात्रांवाच्या छत्र जयंतीनी काडलेले आसा आणि आमच्या बरोबर आता 8 वर्सांनी तो नगरसेवक म्हणून आसा. आज तुम्ही ताका भोवमतान ताका निवडून दियात आणि आमचे जे सरकेस आमदार ते सराक खरी तुम्ही निवडून हांगा जर लीड दित जाल्यार खरी श्रद्धांजली सराक आमकां पावतली. रितेश हे सगळे कार्य फुडें व्हरतलो अशी आशा तेजे बाळगता आणि तुम्ही आमच्या बरोबर रावतले ही तुमचे कडल्यान एक अपेक्षा हांव धरता. आमचो कॅन्डिडेट जे आमी घातले हांगा तो तेजो खंय तरी पॉलिटिकल पार्टीचे खंय केन्ना तेंचे हे ना. तो न्यू फ्रेश फेस आमी तुमच्या मुखार दवरलेले आसा. आमकां समज आमचो गितेश काम करूंक फाटीं सरलो हे 8 म्हयन्यां भितर आमची एक प्रॉमिस आहा की दुसऱ्या 2027 इलेक्शन जी जातली आख्खे गोंयभर त्या टायमाचेर आमचो कॅन्डिडेट आमी घालपाक खुशी रावतले. 12 ऑक्टोबराक आमी हांगा आमचे क्लिनीक घातले. 12 ऑक्टोबरच्यान आज म्हणल्यार 3517 लोकांक आमच्या क्लिनिकाक आमी ट्रिटमेंट दिला. 3517. आमी फोंड्या खातीर कितें करपाचें आसा आनी आमी फोंड्याकारा खातीर कसली योजना केलेली आसा हे तुमच्या मुखार आमी दवरतले आनी दवरपाचें आसा. आनी म्हाका दिसता आमचो मॅनिफेस्टो कितें आहा तो फंडाचो आमी ऑलरेडी हायलायट केल्लो आसा. असले परिस्थिती करून दवरलेले आहा हे. आनी जर आमी म्हणटा की आमकां जाय तुमी काँग्रेसचे सत्ताही पळयला BJPचे सत्ताही पळयला उदरगती कितले जाला तेही पळयला. पण आय एम वेरी प्राउड कि हावें एक डिसीजन मैं बहुत गर्व से बोलना चाहती हूँ कि जो मैंने डिसीजन ली वो मैंने सही ली. आमचे चिन्ह कितें झाडू 2 नंबराचेर आसा विसर नाकात. येता त्या 9 तारखेक 2 नंबराचेर सिरियल नंबर 2 नंबराचेर बाब गितेश नायक हाज्या मुखार आशिल्लें बटन दामून आम आदमी पार्टीक भरघोस मतांनी जिखोवपाक विसर नाकात. लोकांक फटयता हय लोकांक फटयता. आयज आमच्या लोकांक तूं फटयनाका की काम केलें म्हणून. तुमकां जाय आशिल्लें जाल्यार हे सगळें काम तुमी 2 दिसान करूं शकता आशिल्ले. जशें आमचे आमदार आयज गव्हर्मेंटान ना तरी आसतना आपल्या बंधुतेचेर आमी काम करतात. 14 साल में इन्होंने क्या दिया आपको? ना दवाइयाँ दी, ना इलाज दिया,
ना साफ पानी दिया, ना नौकरी दी, ना बिजली दी, केवल और केवल लूटने का काम किया, लूटने के सिवा और कोई काम नहीं किया। गलत तो नहीं कह रहा? ये देखिए, ये सामने क्लिनिक है, क्या नाम है क्लिनिक का? आयुष्मान आरोग्य मंदिर, ये सामने है। आप लोगों में से कोई गया है यहाँ पे इलाज कराने के लिए? गया है यहाँ पे कोई? 1 साल से बंद पड़ा है ये। क्यों बंद पड़ा है? हमारे घर में कोई बीमार होता है, हम कहां जाएं इलाज कराने के लिए? मैं सीएम साहब से पूछना चाहता हूं, बीजेपी की 14 साल से सरकार है, पोंडा को क्या दिया इन लोगों ने? आईडी हॉस्पिटल है, 100 करोड़ की बिल्डिंग बना दी, उसमें इक्विपमेंट नहीं है, मशीनें काम नहीं करती हैं, टेस्ट नहीं होते हैं, दवाइयां नहीं मिलती है, इलाज नहीं होता है। एक ही काम करता है, आईडी हॉस्पिटल जीएमसी को रेफर कर देता है बस। हमारे घर में कोई इलाज कराने के लिए हम जाते हैं, जीएमसी को रेफर कर देता है। ये 1 साल से बंद पड़ा है। क्यों बंद पड़ा है? इसको चालू क्यों नहीं करते? आज आपके कैंडिडेट बैठे हैं यहाँ पे, गितेश नायक, मैं इनको जिता के भेज दो, मैं आपको प्रॉमिस करके जाता हूं, इसको शुरू कराएंगे और आईडी हॉस्पिटल को ठीक कराएंगे हम लोग। गोवा 365 खातीर कृष्णा नायक, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगावकर। पवन पुत्र हनुमान की जय, जय श्री राम, जय जय श्री राम। दक्षिण भारतात कर्नाटक राज्यातल्या हंपी लागसर अंजनाद्री दोंगुल्ली, जाका भगवान हनुमानाची जन्मभूमी म्हण मानतात। हे थळ एक महत्वाचे तीर्थस्थळ। रामायणाप्रमाण अंजनीचो पूत हनुमानाचो जन्म जाल्ल्यान ताका अंजनेय हे नाव मेळ्ळे आणि ताका लागून ह्या दोंगुल्लेक अंजनाद्री ह्या नावान वळखतात। जय हनुमान। आम्ही आता सध्या असा कर्नाटक राज्यातल्या हंपी ह्या एका गावात। हंपी हो गाव जो असा, जे शहर जे आहा ते देव देवळांनी भरले असा। ह्याच जाग्यार माता अंजनी हाजो पूत जो हनुमान असा, मारुती असा, हाजो जन्म या किष्किंधा पर्वत जो पर्वत असा ह्या पर्वताचेर जालो। आणि ताका लागूनच गोंय, महाराष्ट्र, कर्नाटकान देशांतल्यान सगळ्या भाविकांचो ओघ ह्या पवित्र स्थानाचेर लोक हो दोंगर चडोवन मोठ्या प्रमाणात येतात। आयज हनुमंताची जयंती आसा, ताजो जन्मदीस आसा। हाका लागून आमच्या गोंयकारांनी, आमची एक टीम, गोंयकारांची टीम हंपी गेले आणि किष्किंधा पर्वत म्हणजेच ह्या पर्वताचेर आमी मारुतीचें जन्मस्थान पळयलें, मारुतीचें देवूळ पळयलें आणि अंजनी मातेचें देवूळय पळयलें। पर्वताचेर चडपाक जवळ जवळ 600 पायऱ्यो म्हणजे स्टेप्सां चलोन वयचें पडटा। अतिशय बारीक जरी वाट आसली तरी जो भाविकांचो जोश आसा, जय श्रीराम, जय हनुमान की जय अशा जोशान अंजनीच्या पुत्राचो, वायुपुत्राचो लोक जयघोष करता आणि हे पळोवन कोणाकच आपूण खंय तर थोकला अशी दिसना। हंपी ह्या शाराबद्दल माहिती घेऊन आयिल्लो आसा। हंपी हे पर्यटन स्थळ आयज हंपी ह्या नावान जरी आमी वळखतात, तरी पौराणिक काळान ह्या स्थानाक किष्किंधा ह्या नावान वळखताले। आता ह्या किष्किंधेची माहिती जर तुमकां सांगपाची जर जाली जाल्यार ह्याच जाग्याचेर हनुमानाचो जन्म जाल्लो आसा। वानरांची भेट, हनुमानाची भेट राम लक्ष्मणान ह्याच जाग्याचेर घेतलेली आसा। आणि हंपी शारान बरोवपा सारकी खूब गजाली जरी असल्यो तरी तातूंतली एक महत्वाची गजाल आसा अंजनाद्री पर्वत। ह्या जाग्याचेर हनुमानाचो जन्म जाल्लो आणि हांगा ह्या पर्वताचेर चडपाक जवळपास 600 पायऱ्यो केल्ल्यो आसात। ल्हान भुरग्यांक लेगीत चडपाक सोंपें जावचें हाची पूर्ण वेवस्था सरकारान केल्ली आसा। अंजनाद्री पर्वता बद्दल माहिती सांगपाची जाली जाल्यार भारतान अश्यो 2-3 जागे आसात ज्या जाग्याचेर हनुमानाचो जन्म जाला अशें लोक म्हणटात। एक आसा नाशिकान, एक आसा तिरुपती लागीं आणि एक आसा झारखंडान। पूण वाल्मिकी रामायणान जी सांगलेली माहिती आसा ती जर पळयली जाल्यार ह्या भागाक चड लागू जाता आणि लोकांची अशी मान्यताय आसा की ह्या अंजनाद्री पर्वताचेरूच हनुमानाचो जन्म जाल्लो। ताका लागून व्हडा संख्येन हांगा पर्यटक येतात आणि
ह्या स्थानाक भेट दितात. गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, गौतमी गांवकार आनी ओमकार देशप्रभू.